जनशक्ती न्यूज, जनतेसाठी, जनतेसोबत. महाराष्ट्राच्या राजकीय विश्वातील एक तेजस्वी तारा काळ्या ढगाआड लुप्त झाला. अजित अनंतराव पवार, ज्यांना लाखो कार्यकर्ते प्रेमाने दादा म्हणून हाक मारीत. त्यांचा जीवन प्रवास एका भावपूर्ण कथेसारखा आहे. संघर्षाने भरलेला, यशाने उजळलेला आणि शेवटी एका दुर्दैवी अपघाताने संपलेला. दादांसारखा नेता पुन्हा कधीच होणार नाही. 22 जुलै 1959 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा या छोट्याशा गावात अनंतराव आणि आशाताई पवार यांच्या घरात एका बालकाचा जन्म झाला. त्यांचे वडील अनंतराव हे साधे शेतकरी होते, पण कुटुंबात राजकीय वारसा होता. काका शरद पवार, जे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज व्यक्तिमत्व. त्यांचा प्रभाव अजितदादांच्या बालपणावर पडला. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी वडिलांचं निधन झालं आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी अजितदादांच्या खांद्यावर आली. त्या काळात त्यांना शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव झाली आणि त्यांच्या मनात सहानुभूतीची बीजे रोवली गेली. हा संघर्ष त्यांना मजबूत बनवत गेला आणि ते एका सामान्य घराण्यातून उभे राहिलेले नेते बनले. जणू नियतीने त्यांना राजकारणाच्या रंगमंचासाठी तयार केले होते. 1985 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील तेर या गावातील सुनेत्रा पाटील यांच्याशी त्यांनी विवाह केला, ज्या एका राजकीय कुटुंबातील होत्या. या दाम्पत्याला 2 मुले झाली, पार्थ आणि जय, ज्यांनी दादांच्या जीवनात आनंदाचे रंग भरले. अजितदादा आपल्या कुटुंबाला नेहमी प्राधान्य देत, पण जनसेवेसाठी त्यांचे समर्पण कधीच कमी झाले नाही. सुप्रिया सुळे, ज्या शरद काकांच्या कन्या, त्यांच्याशी अजितदादांचे स्नेहबंध अतिशय गाढे होते. राजकीय मतभेद असले तरी हे बंधन कधी तुटले नाही. ते एकमेकांना नेहमी आधार देत राहिले. जणू कौटुंबिक प्रेम हे राजकारणाच्या वादळापलीकडचे होते. राजकारणात त्यांचा खरा प्रवेश 1982 मध्ये झाला, जेव्हा ते सहकारी साखर कारखान्याच्या बोर्डावर निवडून आले. तेव्हापासून 2026 पर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास म्हणजे एका योद्ध्याची गाथाच होय. 1991 मध्ये ते पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून 7 वेळा आमदार म्हणून निवडून आले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी 5 वेळा जबाबदारी सांभाळली. त्यापैकी शेवटची वेळ 2024 मध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारात. त्यांच्या कार्यकाळात जलसिंचन, कृषी आणि सहकार क्षेत्रात क्रांती घडली. शेतकऱ्यांच्या जीवनात प्रकाश पडला, विकासाच्या नद्या वाहू लागल्या. पण हा प्रवास सोपा नव्हता. 2019 आणि 2023 मध्ये काका शरद पवार यांच्याशी मतभेद झाले, ज्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला. तरीही अजितदादा आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि लाखो कार्यकर्ते त्यांच्या बाजूने उभे राहिले. हे मतभेद राजकीय होते, पण कौटुंबिक प्रेम कायम राहिले. जणू रक्ताचे नाते हे सर्व वादळांना पार करणारे होते. हा खंबीर व्यक्तिमत्वाचा तरुण लहानपणापासूनच संघर्ष पाहत वाढला. पवार घराण्याची राजकीय पार्श्वभूमी, काका शरद पवार यांचा आदर्श आणि घरातच राजकारणाची शाळा, या सगळ्यातून घडत गेला एक झुंजार नेता. 1982 साली राजकारणात पाऊल टाकताना कोणालाही कल्पना नव्हती की हा तरुण पुढे महाराष्ट्राच्या राजकारणाचा पॉवर हाऊस बनेल. सभागृह असो वा गावची बैठक, दादांचा आवाज थेट काळजात घुसायचा. भाषणात मिश्किल टोमणे, चेहऱ्यावर हसू, पण निर्णय घेताना कठोरता. कार्यकर्त्यांसाठी दादा म्हणजे फक्त नेता नव्हता, तो आपला माणूस होता. रात्री अपरात्री फोन केला तरी बघतो म्हणणारा आणि सकाळपर्यंत प्रश्न सोडवणारा नेता. काका शरद पवार यांच्याबरोबर मतभेद झाले, राजकारणात दरी निर्माण झाली, पण रक्ताचं नातं कधीच तुटलं नाही. सुप्रिया सुळे यांच्याशी असलेले स्नेहबंध राजकारणाच्या पलीकडचे. दादा हसायला लावायचे, मी काय साधू आहे का असं म्हणत सभागृहात हास्य कल्लोळ माजवायचे. पण शेतकरी, सहकारी संस्था, विकास या शब्दांवर ते कमालीचे गंभीर व्हायचे. दादा म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नेत्याचे प्रतीक होते. ते कार्यकर्त्यांना आपलेसे वाटत, त्यांच्या समस्या सोडवत आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत. लाखो शेतकरी, मजूर आणि सामान्य माणूस त्यांना आपला दादा मानत. त्यांच्या सभेत गर्दी उसळायची आणि ते बोलले की टाळ्यांचा कडकडाट होई. पण अचानक नियतीने एक क्रूर खेळ खेळला. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर उतरताना त्यांचे लिअरजेट 45 अपघातग्रस्त झाले आणि महाराष्ट्रानं आपला लाडका दादा गमावला. महाराष्ट्रावर शोककळा पसरली. कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. ते रडले, आक्रोश केला आणि बारामती रुग्णालयाबाहेर हजारोंची गर्दी जमली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजितदादा हे जनतेचे होते.
त्यांच्यावर जनतेचा अपार विश्वास होता. निधनानंतर सरकारने 3 दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला आणि 29 जानेवारीला बारामतीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लाखोंचा जनसमुदाय उभा राहिला. संपूर्ण महाराष्ट्राने आपल्या दादाला अश्रुजल अर्पण केले. दादांसारखा नेता पुन्हा होणे नाही. ज्यांनी कार्यकर्त्यांना प्रेम दिले, जनतेसाठी झटले आणि राजकारणातही माणुसकी जपली, त्यांचा वारसा कायम राहील. पण त्यांची उणीव कधीच भरून येणार नाही. जनशक्ती न्यूज परिवारातर्फे अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.